मित्रांनो, आज आपण बघणार आहे मराठी निबंध पाणी म्हणजे जीवन। आता पाणी म्हणजे जीवन नाही, तुम्हाला कधी कधी असं येईल पाण्याचे महत्त्व सांगा, पाण्याचे 10 उपयोग सांगा, किंवा थेंबे थेंबे तळे साचे, अनेक गोष्टी आहेत पाण्याशी निगडीत। त्या विषयांवर सुद्धा तुम्ही हा निबंध लिहू शकता किंवा लेख लिहू शकता, किंवा थोडंसं तुम्हाला 4 ह्याच्यावर 10 ओळी लिहा असं आलं तरी तुम्ही लिहू शकता। पाणी म्हणजे जीवन, पाण्याचे महत्त्व। स्नान संध्येसाठी, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, भांडी घासणे, कपडे धुणे, घराची स्वच्छता करणे, या सर्व कामांसाठी पाण्याची गरज असते। कुठलाही प्राणी हा पाण्याशिवाय जगू शकत नाही। आपले शरीर हे 70% पाण्याने बनले आहे। संपूर्ण पृथ्वीवर 1/3 जमीन आहे, बाकी सर्व पाणी आहे। मोठे महासागर आहे, त्यात असंख्य छोटे मोठे जीव आहेत। असे पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर पडते आणि सर्व रान शिवार हिरवेगार होते। शेतकरी धान्य पिकवतात, सर्वांना अन्न मिळते। आखाती देशात पाऊस पडत नाही, वापरण्यासाठी पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते। आपण जसे राशन भरतो तसे आखाती देशात महिन्याभराचे पाणी विकत घ्यावे लागते। आपण भारतीय नशीबवान आहोत, आपल्याला निसर्ग भरभरून देतोय। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू आहेत, आपण त्याचा मान ठेवूया। सांडपाणी झाडझुडपांना घालावे, गळके नळ दुरुस्त करावे, पावसाचे वाया जाणारे पाणी जमिनीत साठवून शुद्ध करून पुन्हा वापरावे। पाण्याचा प्रत्येक थेंब मूल्यवान आहे, थेंबे थेंबे तळे साचे। वणवा लागल्यावर पावसाचे पाणी पडल्यावर आगही शांत होते, तसे तहानलेला जीव पाणी पिऊन तृप्त होतो। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो। मोठ्या मोठ्या नद्या आहेत, त्यांचे पाणी नंतर पुढे जाऊन समुद्राला मिळतं। त्याऐवजी राजस्थान, गुजरात हा आपल्या देशातला बराचसा दुष्काळी भाग आहे, इथे हे पाणी आपण पोहोचवू शकतो। त्यामुळे नद्यांचे पाणी वाया जाणार नाही। आधुनिक पद्धतीने मोठ्या पाईपाच्या साह्याने वर सांगितलेल्या त्या भागात पाणी पोहोचवले तर तो भागही हिरवागार होईल। इस्रायल सारख्या देशात पाऊस पडत नाही, तरी तो देश शेतीत प्रगती करतो, नवनवीन प्रयोग करतो। मग भारतात तर एवढा पाऊस पडतो, त्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणला पाहिजे, तर भारतात सुखमय होईल भारत। भारताचे पावसाचे पाणी साठवून रेन हार्वेस्टिंग करायला हवं, रिसायकल करून हे पाणी वापरायला हवं। पाण्यामुळे शेती पिकल, देशातील सर्व शेतकरी खुश होतील, समाधानी होतील। पशुपक्ष्यांना, प्राण्यांना पाणी टंचाई भासणार नाही, सगळीकडे स्वस्तही येईल। आपोआप देश प्रगती करेल। आपल्यावर देवाचा वरद हस्त आहे, म्हणून पाणी ही देवाची देणगी सांभाळून वापरा। थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब AB मराठी हिंदी टीचर चॅनल। तुम्हाला हव्या त्या विषयावर निबंध पाहिजे तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। थँक्यू.